परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषद सर्कल असून त्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 21 जानेवारी 3:30 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जी घोषित करण्यात आलेली, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विजय माणिकराव भांबळे, युवा नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांच्या पक्षाची अधिकृत घोषित करण्यात आलेली जिल्हा परिषद 10 सर्कलची यादी पुढील प्रमाणे आहे। यामध्ये आपण विचार केला तर वजर बुजुर्ग येथे रवींद्र आसाराम घुगे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। वाघी धानोरा येथे विश्वनाथ प्रभाकर राठोड यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। तर सांगवी माळसा या ठिकाणी वनिता रामराव उबाळे यांना संधी देण्यात आलेली आहे। तर आडगाव बाजार सर्कल मधून माधव रंगनाथराव घोगरे यांना एसटी कॅटेगरीतील सीट असलेल्या त्यांना देण्यात आलेली आहे। तर भोगाव सर्कल यामध्ये कृष्णकांत शिवाजी मोरे यांना अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। तर वरुड नरसी या ठिकाणी संगीता विजय खिस्ते यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। चारठाणा सर्कल मधून सरुबाई शंकर जाधव यांची उमेदवारी अधिकृत घोषित करण्यात आलेली आहे। बोरी सर्कल जे की जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठा सर्कल म्हणून ज्याची ओळख आहे, या ठिकाणी पुन्हा एकदा या सर्कल मध्ये दीपाली अजय चौधरी यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर वस्सा सर्कल मधून शालिनीताई शिवाजी राऊत यांना संधी देण्यात आलेली आहे। तर कौसडी सर्कल मधून माणिकराव शेषराव हरकळ जे की ऐन वेळेस भाजप पक्षाकडून ते इच्छुक होते, परंतु भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, त्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांना एबी फॉर्म लावून त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली। याप्रमाणे 10 सर्कल मधून 10 उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घोषित करण्यात आलेली आहे। यापूर्वी आपण भाजप पक्षाची यादी दिलेली आहे, आता या ठिकाणी राष्ट्रवादी झालेली। काही काळानंतरच आपल्याकडे या ठिकाणी काँग्रेस पक्ष, वंचित आघाडी आणि शिवसेना शिंदे गट याकडून उमेदवारांची यादी लवकरच प्राप्त झाल्यानंतर ती देखील आपल्याला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। त्यामुळे जिंतूर तालुक्यातील या सर्व सर्कल मधून कोणता उमेदवार प्रभावी ठरेल याबाबत कमेंट देऊन निश्चित कळवा। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।